त्या मोर्चाने विदर्भातील महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजाला एक ऊर्जा देणारा महामोर्चा या महामोर्चाच्या माध्यमातून समाजामध्ये निश्चितच एक आत्मविश्वास बळावलेला आहे। या 13 तारखेच्या मोर्चाच्या संदर्भात देखील संपूर्ण विदर्भामध्ये ही आरक्षण क्रांती पदयात्रा सर्वात जास्त या आरक्षण क्रांती पदयात्रेतील अंतर हे विदर्भाचं राहणार आहे। आजपासून 13 दिवस ही आरक्षण क्रांती पदयात्रा संपूर्ण विदर्भामध्ये पदयात्रा करीत 13 डिसेंबरला नागपूर या ठिकाणी पोहोचणार आहे। 2 दिवसापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री यांचा निरोप आलेला आहे। त्यांनी ही यात्रा थांबवण्याचं आवाहन केलेलं आहे। निश्चित त्यांना यात्रेकरूंच्या वतीने आम्ही सांगावं धाडलेलं आहे की आपण बैठक घ्या, निर्णय घ्या, आम्ही आहोत त्या ठिकाणी थांबतो। मात्र निश्चित शासन प्रशासन याची दखल घेते। पुण्यापासून प्रचंड प्रतिसाद, प्रचंड उत्साह आणि दुसऱ्याच बाजूला व्यवस्थेविषयी असलेला संताप आमच्या तरुण तरुणींनी, आमच्या समाज बांधव आणि भगिनींनी व्यक्त केलेला आहे। एकंदरीत महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या अनेकविध आरक्षणासंदर्भात मोर्चे निघत आहेत। अनेक समाज या ठिकाणी आरक्षणाची मागणी करीत असताना मात्र देशभक्त, प्रामाणिक, शोषित, पीडित, उपेक्षित राहिलेला मातंग समाज हा मात्र त्याला जे मिळालेलं आरक्षण आहे, जे एकत्रित 13% आरक्षण आहे, त्या 13% आरक्षणाची वर्गवारी मागतोय। जे न्यायिक, संविधानिक जे आरक्षण आहे त्याची मागणी करत असताना इथला सत्ताधारी आमच्या प्रश्नावरती का बोलत नाही, इथला विरोधक आमच्या प्रश्नावरती का बोलत नाही, इथले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान आमच्या प्रश्नाविषयी का बोलत नाही, असे प्रश्न सातत्याने या पदयात्रेमध्ये विचारले जात आहेत। त्याचा प्रचंड संताप, त्यांच्या मनातला उद्रेक हा 13 तारखेला व्यक्त करण्यासाठी ते आवाहन करीत आहेत। निश्चित येणाऱ्या 13 तारखेला हा महामोर्चा एक प्रचंड समाजाला बळ देऊन जाणारा मोर्चा ठरणार आहे। आजवर आम्ही अनेक देवादेवींच्या यात्रा केलेला समाज, अनेक साधू संतांसाठी वेळ घालवलेला समाज, अनेक धार्मिक ठिकाणी वेळ घालवलेला हा समाज, पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्ष आम्ही ऋण काढून देवदेव केलेला समाज। मात्र याचं फळ आज जर पाहिलं तर या ठिकाणी 99%च्या वर माझा समाज आज झोपड्यावर राहतो। ग्रामीण भागामध्ये मातीची घरं आणि शहरी भागामध्ये पत्र्याची घरं, अशा परिस्थितीमध्ये हा समाज राहत असताना गेल्या 73 वर्षापासून जे आरक्षण सुरू झालेलं आहे त्याचा मायनसमध्ये देखील या ठिकाणी मातंग समाजाला लाभ झालेला नाही। अनेक जण खंत व्यक्त करतात, संताप व्यक्त करतात की आमचा देखील या स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान आहे, आमच्या पूर्वजांनी देखील या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलेलं आहे। अनेक मागवीरांना ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांनी तोफेच्या तोंडी दिलेलं आहे। मातंग समाजाने ब्रिटिश काळामध्ये 1881 पासून गुन्हेगारी जात म्हणून या ठिकाणी हाजिऱ्या भोगलेल्या आहेत। आज राज्यकर्ते समाज आहेत त्यांच्या नशिबी हे आलेले नाही। मात्र आमच्या पूर्वजांना या ठिकाणी प्रचंड
त्रास देण्यात आलेला आहे। अनेकांना या ठिकाणी सुळावर लटकवण्यात आलेलं आहे। अशी परिस्थिती असताना मात्र दुर्दैवाने समकाळामध्ये आमचा इतिहास लिहिला गेला नाही। या देशामध्ये ज्यावेळी अखंड भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झाली त्या काळामध्ये या ठिकाणी जून 1818ला मराठ्यांची शेवटची लढाई झाली। 25 नोव्हेंबर 1817चं युद्ध मराठ्यांची आणि ब्रिटिशांची लढाई झाली। पहिली लढाई खडकी या ठिकाणी झाली। त्या लढाईमध्ये आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे यांच्या वडिलांना वीरमरण त्या ठिकाणी आलं। राघोजी साळवे धारातीर्थी पडले। धारातीर्थी पडल्यानंतर देखील ब्रिटिशांनी त्यांना चाकू सुऱ्याने त्या ठिकाणी भोगसून त्यांच्या शरीराची चाळण केली। ब्रिटिशांनी बंदुका त्यांच्यावर चालवल्या। अत्यंत क्रूर पद्धतीने त्या ठिकाणी राघोजींना शहीद करण्यात आल्यानंतर आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे यांनी त्याच ठिकाणी शपथ घेतली की जगेन तर स्वराज्यासाठी, मरेन तर स्वराज्यासाठी। जोपर्यंत या देशातून मी ब्रिटिशांना हद्दपार करणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतली। त्याच्यानंतर एडवड्याला 10 दिवसानंतर ब्रिटिश आणि मराठ्यांची दुसरी लढाई झाली। मराठे म्हणजे पेशवे त्या काळातले आणि राजे म्हणजे राजे छत्रपती प्रतापसिंह। त्याच्यानंतर तिसरी लढाई ही भीमा कोरेगाव या ठिकाणी झाली। त्यानंतर चौथी लढाई ही आष्टी या ठिकाणी झाली। मी मराठे आणि ब्रिटिशांच्या लढाईंमधला शेवटचे फक्त 4 लढाईचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे। यातली शेवटची लढाई जून 1818मध्ये आष्टी या ठिकाणी झाले आणि त्या ठिकाणी पेशव्यांचे जे सेनापती होते, जे प्रमुख होते, ते त्या ठिकाणी मारले गेले। त्यांची आज देखील त्या ठिकाणी आष्टीला समाधी आहे। बापू गोखले त्यांचं नाव होतं। त्याच्यानंतर अखंड हिंदुस्थानामध्ये ब्रिटिशांची 100% सत्ता प्रस्थापित झाली। या अखंड हिंदुस्थानमध्ये 1818 पासून या ब्रिटिशांच्या विरुद्ध एक चकार शब्द कोणी काढत नव्हतं। या ठिकाणचे राजे महाराजे, मोठे मोठे सरदार, शूरवीर सर्व स्वस्थ बसून होते। ब्रिटिशांच्या विरुद्ध बोलण्याचं धाडस कोणी करत नव्हतं। मात्र त्याचवेळी अखंड हिंदुस्थानामध्ये ब्रिटिशांच्या सत्तेला सगळ्यात पहिलं जे बंड ज्यांनी केलं ते म्हणजे आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे, ज्यांनी सर्वात प्रथम या देशामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध क्रांतीची मशाल पेटवली। ती सन 1822 साली त्यांनी आपल्या करकमलाने पुण्यातल्या गंजपेठ या ठिकाणी एक तालीम सुरू केली आणि त्या तालमीच्या माध्यमातून त्यांनी अनेक क्रांतिकारकांना घडवण्यासाठी क्रांतिशाळा सुरू केल्या। त्यांच्याकडे अनेक क्रांतिकारक, अनेक समाजसुधारक हे शिक्षणाचे, समाजसेवेचे, क्रांतीचे धडे घेण्यासाठी यायचे। त्या क्रांतिशाळेमध्ये गोरा परांजपे, सदाशिवराव गोवंडे, केरू नाना छत्रे, त्याचबरोबर वासुदेव बळवंत फडके, टिळक, आगरकर असे असंख्य स्वातंत्र्य सेनानी, क्रांतिकारक त्या शाळेमध्ये यायचे। त्याच ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले हे देखील यायचे। अनेक क्रांतिकारकांना लवजी वस्ताद साळवेंनी या क्रांतीचा मंत्र देऊन, त्यांना त्यांच्या मनगटामध्ये ताकद देऊन त्यांना या ठिकाणी उभा केलं। ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये 1879 पर्यंत जेवढी छोटी मोठी बंड झाली त्याच्यामध्ये 1845चं बंड असेल, 1857चं बंड असेल, 1879चं बंड असेल, या अनेक बंडात जर आपण माहिती घेतली
तर 1879चं बंड हे वासुदेव बळवंत फडकेंनी या ठिकाणच्या ज्या गुन्हेगार जाती ठरवल्या गेल्या त्यांना सोबत घेऊन ते बंड लढलं गेलं। ते बंड फसलं 1879ला वासुदेव बळवंत फडकेंना अटक झाली। गाणगापूर या ठिकाणी अटक झाल्यानंतर त्यांच्यावरती खटला चालला। त्या खटल्याला आपल्या शिष्याच्या विरुद्ध चाललेला खटला पाहण्यासाठी वयोवृद्ध आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे हे संगम या ठिकाणी जायचे आणि त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली। या ठिकाणी या देशामध्ये आम्हाला गुरु शिष्याचं नातं जे आमच्यावरती बिंबवलं गेलं ते गुरु शिष्याचं नातं म्हणजे द्रोणाचार्य आणि अर्जुन या गुरु शिष्याचं नातं आजवर आम्हाला सांगण्यात आलं। या ठिकाणी क्रीडा क्षेत्रातले पुरस्कार हे अर्जुनाच्या नावे दिले जातात, गुरूंचे नावे पूर्वी द्रोणाचार्याच्या नावे दिले जायचे, त्याच्यानंतर दादोजी कोंडदेवच्या नावे दिले गेले, परत ते पुण्यांदा बंद झालेत। आता हे गुरु शिष्याचं नातं ह्या पद्धतीने सांगितलं जातं। आता याच्यामध्ये गुरु द्रोणाचार्याची जन्माची तारीख माहीत नाही, मृत्यूची तारीख माहीत नाही, अर्जुनाची मृत्यूची जन्माची तारीख माहीत नाही, मात्र त्यांचं नातं या ठिकाणी बिंबवलं जातं। एका नगरीसाठी हस्तिनापूरसाठी हे गुरु शिष्य एकमेकाच्या विरुद्ध महाभारतामध्ये लढलेले तुम्ही आम्ही पाहिलं, त्यांचा आदर्श सांगितला जातो। मात्र खऱ्या अर्थाने आधुनिक काळातला गुरु शिष्याचं नातं हे आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडक्यांचं होतं। वासुदेव बळवंत फडक्यांची जन्मतारीख ही 4 नोव्हेंबर, आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवेंची जन्मतारीख ही 14 नोव्हेंबर। मात्र जन्मही आपल्या हातामध्ये नसतो, मृत्यूही आपल्या हातामध्ये नसतो। मात्र मृत्यूचं जर आपण तारीख पाहिली तर या ठिकाणी ज्यावेळी वासुदेव बळवंत फडकेला अटक झाली त्यांना अंदमानच्या तुरुंगामध्ये टाकण्यात आलं। काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यानंतर वासुदेव बळवंत फडके हे अंदमानला त्यांना घालण्यात आलं। या ठिकाणी वय झालं होतं, आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद हे थोडेसे मनाने खचले होते, मात्र जिद्द त्यांनी सोडली नव्हती। या ब्रिटिशांना हद्दपार करण्याची शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी पराकाष्ठा केली। मात्र त्यांना 17 फेब्रुवारी 1881ला त्यांचं निधन झालं। त्यानंतर 2च वर्षांनी म्हणजे 1883 साली आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे यांचे शिष्य वासुदेव बळवंत फडकेंचं निधन झालं। गुरुची मृत्यूची तारीख ही 17 फेब्रुवारी आणि शिष्याची सुद्धा मृत्यूची तारीख ही 17 फेब्रुवारीच आहे। आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या ठिकाणी ज्यावेळी वासुदेव बळवंत फडके हे ब्रिटिशांकडे कारकुनी करायचे, त्यांच्याकडे क्लर्कचं काम करायचे, त्यावेळी त्यांनी आपली आई आजारी आहे, आपल्याला रजा मिळावी म्हणून त्यांनी अर्ज केला। ब्रिटिशांनी तो अर्ज फेटाळला। तो अर्ज फेटाळला म्हणून त्यांना ब्रिटिशांच्या विरुद्ध मनामध्ये चीड निर्माण झाली आणि त्यांनी नोकरीचा त्याग करून ब्रिटिशांच्या विरुद्ध लढलं पाहिजे, ह्यांना या देशातून हद्दपार केलं पाहिजे ही मनामध्ये इच्छा घेऊन ते इकडे तिकडे न जाता डायरेक्ट पुण्यामध्ये आले। पुण्यामध्ये ते गनस्टेटला गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी जाऊन आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे यांच्या पायावर डोकं ठेवून त्यांना विनंती केली की मला आपण शस्त्राचं प्रशिक्षण द्या। विचार करा, एक पेन चालवणाऱ्या हातामध्ये एवढी ताकद लवजी वस्तादांनी निर्माण केली की त्या हाताने दानपट्टा देखील चालवला जात होता, त्या हाताने अनेक शस्त्र चालवली जात होती। असा शिष्य आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवेंनी घडवला। खऱ्या अर्थाने या ठिकाणी गुरु शिष्याचं नातं सांगत असताना ते आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे आणि क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचं या ठिकाणी नातं सांगितलं पाहिजे। मात्र दुर्दैवाने द्वापर कालातील गुरु शिष्याचा अजूनही दाखला दिला जातो।
भाऊ इथं कशी नाश्ता कुठं आता जेवायचं डायरेक्ट भाऊ डायरेक्ट जेवायचं ना जेवण भाऊ